पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या आधुनिकीकरण आणि जलव्यवस्थापनाच्या उपयोजनेला मंजुरी देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. दोन 2025-26 या वर्षासाठी 1600 कोटी रुपयांचा खर्च या योजनेसाठी मंजूर करण्यात आला. सिंचन प्रकल्पांना जोडणाऱ्या मध्यम कालवे आणि नंतर त्यातून शेतात पाणी घेऊन जाणारे छोटे कालवे या कालव्यांसाठी प्रेशराइज्ड पाईप म्हणजेच जलवाहिनीच्या दाबाने पाईपामधून पाणी शेतात पोहोचवण्याची ही उपयोजना आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर 78 ठिकाणी योजना राबवली जाईल, ज्याचा 80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळेल, असं वैष्णव यांनी सांगितलं. ऑब्जेक्टिव को लेके ये प्रोजेक्ट किया गया है और ये बहुत इम्पोर्टेंट प्रोजेक्ट है देश के लिए, क्लाइमेट चेंज के लिए, वाटर रिसोर्सेज के यूज के लिए और किसानों की इनकम बढ़ाने के लिए, किसानों की क्रॉप को और बेटर कंडीशन में लाने के लिए. भारतातल्या एकूण गोड्या पाण्यापैकी 80% पाणी सिंचनासाठी वापरलं जातं. या योजनेमुळे पाण्याची मोठी बचत होऊन त्याचा इतर ठिकाणी सदुपयोग करता येईल, असं वैष्णव म्हणाले. तिरुपती पकाला काटपाडी या आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला जोडणाऱ्या रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 1332 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसंच पंजाब आणि हरियाणा दरम्यान झिरकपूर बायपास बांधण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली. विश्व नवकार महामंत्र दिनानिमित्त पंतप्रधान